बघितला होता 524। जितने दोष उतने प्रायश्चित्त के अभाव में प्रभु समीप रहने मात्र से शुद्धि। सर्वोप्यत्र मुहुर्मुहुर्जिनपते लोकैरसंख्यैर्मित व्यक्ताव्यक्तविकल्पजालकलितः प्राणी भवेत् संसृतो तत्तावद्भिरयं सदैव निचितो दोषैर्विकल्पानुगये प्रायश्चित्तं यत्कुतः श्रुतगतं शुद्धिर्भवत् सन्निधे। व्यक्त अव्यक्त विकल्प जाल है असंख्य लोक प्रमाण प्रभो बार बार ये जीव जगत के उनसे हो संयुक्त विभो। उन विकल्पों के आश्रय से होते हैं दोष सदा उत्पन्न। सबका प्रायश्चित नहीं शुद्ध में शुद्धि आपके पास जिनेंद्र। हे भगवान, इस संसार में समस्त जीव बार बार असंख्यात लोक प्रमाण प्रकट तथा अप्रकट नाना प्रकार के विकल्पों से सहित है तथा उनसे उत्पन्न होने वाले उतने ही प्रकार के दोषों से भी सहित है। किंतु जितने प्रकार के दोष है उतने प्रायश्चित्त शास्त्रों में नहीं है। इसलिए उन समस्त असंख्यात लोक प्रमाण विकल्पों तथा दोषों की शुद्धि केवल आपके समीप में ही होती है। किती छान सांगितलं भावार्थ। यद्यपि दूषणों की शुद्धि प्रायश्चित्त के करने से भी होती है, किंतु हे भगवान, जितने दूषण हैं उतने प्रायश्चित्त शास्त्रों में नहीं कहे गए हैं। इसलिए समस्त दूषणों की शुद्धि आपके समीप में ही होती है। चला काय सांगितलं सांगा। आता परत खाली नाही बघायचं, मग मला राग येतो। नाही सांगितलं तर नका सांगू, पण आता खाली नाही बघायचं। आत्ता वाचलंय ना, मग का सांगता येत नाही सांगा। तेव्हा का परत खाली बघायला लागले? खाली बघू नका म्हणा ना। हां, परंतु एक स्वतःच्या स्वभावामध्ये आहे ना सगळे प्रायश्चित्त होता। या संसारामध्ये सगळे जीव आनंद म्हणजे दुःखाने सहित आहे। हां, तो परत खाली बघितलंच दोष करते, त्याचं प्रायश्चित्त आहे, पण सगळ्याच दोषाचं प्रायश्चित्त आहे असं नाहीये। जितेंद्र भगवान आपल्या समीप राहिलं तर आपले सगळे दोष निघून जाणार। समजलं का काय सांगितलं? अजून शब्द राहिले त्यातले। हां, प्रगट आणि अप्रकट असे असंख्यात दोष आहेत। आणि हे सगळे प्रकट अप्रकट म्हणजे जे दोष काही प्रगट दिसत आहेत पण, आणि जे दोष सांगितले प्रगट दिसत नाहीत किंवा ह्या जीवाच्या ज्ञानात येत पण नाहीत, किंवा अगदी सांगायचं म्हणजे बुद्धिपूर्वक अबुद्धिपूर्वक आपल्याला वाटतं काय की मी बुद्धिपूर्वक जे दोष केले आहेत त्याचं प्रायश्चित्त ठीक आहे, पण मी अबुद्धिपूर्वक केलेले दोष माझे दोषच नाहीत। मी काय केलंय का? अबुद्धिपूर्वक म्हणजे काय? अबुद्धिपूर्वक म्हणजे बुद्धिपूर्वक दोषांचं कर्तृत्व आपण घ्यायला तयार आहोत, पण अबुद्धिपूर्वक होणाऱ्या दोषांचं कर्तृत्व आपण घ्यायला तयार आहोत का? कळते का मी काय म्हणतो तुम्हाला? आणि मग तिथे ह्या जीवाला वाटतं मी काय पाप केलंय, माझी काय चूक आहे। समजलं का मी काय म्हणतो तुम्हाला? की म्हणून तिथं म्हणाले काय की एक नाही असंख्यात केलेत। सगळे पकडीत येतात असं काही नाही आहे। आपले विचार आपल्या सुद्धा पकडीत येत नाहीत। स्थूल विचार आहे ते झोपेमध्ये समजा काहीतरी एखादा विचार चालू असेल तर सकाळी उठल्यावर कळतो की झोपेत माझा रात्रभर अमुक अमुक विचार चालू होता, कुठला पण असेल, शुभ असेल अशुभ असेल तो विषय नाही, पण कळतो। पण रोज रोज कळतो का तुम्हाला सांगा बरं? मग रोज विचार करत नाही झोपेत?
हां, मग त्या दोषांचं कर्तृत्व कोण घेणार? मी कर्तृत्व म्हणजे जबाबदारी आहे ना. आपण ढकललं काय, फक्त माझी काय चूक आहे तेवढं सांगा, मला बाकी काय सांगू नका. माझी काय चूक आहे, मी काय मुद्दाम केलं का? अरे जीवा, जोपर्यंत तू शुद्धोपयोगामध्ये नाही तोपर्यंत सांगितलं तुझ्याकडून दोष होणारच. एक नाही, किती, अनेक होणार, असंख्यात होणार, बुद्धिपूर्वक अबुद्धिपूर्वक होत राहणार. आणि ह्या सगळे एवढे जर दोष असंख्यात आहे तर असंख्यात दोषांचं प्रायश्चित्त असंख्यात प्रकारे नाही देऊ शकत. इथं ते सांगितलं दोष किती, असंख्यात. प्रायश्चित्त किती, प्रायश्चित्त ग्रंथात सांगितले प्रायश्चित्त किती आहेत, संख्यात, लिमिटेड. समजलं का नाही? समजा मागील आपण गुरुंकडे जाऊन जरी प्रायश्चित्त मिळतं, आम्हा काय म्हणणार, एक माळ करा, नाहीतर 5 माळा करा. खूप जास्त पाप केला असेल तर हां 80 माळा, किंवा ते कुठलं किती जाप आहेत ते किती सांगतात, हां 1.25 लाख नमोकार मंत्राचे जाप करा. हां, अजून काय पाप केलं असेल तर पंचेंद्रिय जीवांची हिंसा वगैरे केली असेल तर उपवास करा सांगतात, माहिती आहे का? हां, प्रोषद करा, उपवास करा, विधान करा, तीर्थक्षेत्रावर जावा, असे प्रायश्चित्त देतात. हां, सांगायचा अभिप्राय म्हणून तिथं सांगायचा उद्देश एवढा आहे की ह्या जीवाकडनं असे दोष घडत राहतात. म्हणून सांगितले की हे दोष दूर कसे होणार, तर तिथं सांगितलं आचार्य म्हणाले काय की हे असंख्यात लोक प्रमाण सगळे दोष सगळे दूर होतील. कधी सांगितले, तुमच्या जवळ आलो, जवळ आलो म्हणजे हां है ना, तुमचे लागी लगन लेलो आपली शरण. समजताय का नाही? जवळ म्हणजे कुठं, सगळ्यात जवळ कुठं सांगा बरं. मूर्तीच्या जवळ हे सुद्धा अजून नाहीच आहे जवळ, आहे ना. जवळ सगळ्यात निकट कुठली गोष्ट सांगा, सगळ्यात जवळ म्हणजे कुठं, हृदयामध्ये आहे ना, ज्ञानामध्ये. हृदय पण काय शरीरातच आहे. ज्ञानामध्ये, आपल्या ज्ञानामध्ये भगवान आले, कळालं का नाही? भगवान आत्मा दिसला ज्ञानामध्ये, झालं सगळ्या दोषांचं काय झालं, प्रायश्चित्त झालं, आहे ना. म्हणजे एकदाची मला घटना आठवते. आम्ही गेलो होतो ना तिकडे इंदोर साईडला, निर्वाण सागर महाराज खूप वय झालं बघा, आठवतंय का? आम्ही गेलो होतो, तुम्हाला दाखवलं होतं की त्याचं एकदा सगळं शूटिंग दाखवलं होतं का नाही? हां, काय विचारून जातात कोणाष्ट. आम्ही सगळे गेलो होतो का नाही तेव्हा. मग ते निर्वाण सागर महाराजांनी त्यांना आम्ही म्हणलं होतं काय महाराज आम्ही चाललो आहे, परत तर काय भेट होणार नाही ना, झाली ती आता समाधी झाली त्यांची. मग त्यांना विचारलं, महाराजजी काय प्रायश्चित्त काय चुकलं असेल तर आमच्याकडे, आता आम्ही चाललो आहे परत, काय काय प्रायश्चित्त, काय नाही म्हणले, नाही का नाही, स्वतःमध्ये राहावा हेच प्रायश्चित्त आहे ना. स्वतःला जाणं, लक्षात येते का काय म्हणतोय तुम्हाला? स्वतःमध्ये राहावा, स्वतःला जाणा हेच प्रायश्चित्त, दुसरं काय नाही. का? कारण तेच प्रायश्चित्त सांगितलं असंख्यात दोषांना काय करणार आहे, नष्ट करणार आहे. मग तुमचे काय पण असू दे, बुद्धिपूर्वक असो अथवा अबुद्धिपूर्वक, सगळे दोषांना नष्ट करणारं आहे. म्हणून सांगितलं काय आहे की भगवंतांना ज्ञानामध्ये धारण करायचं. पुढचा श्लोक, प्रभु की समीपता हेतु इंद्रिय और मन का निग्रह आवश्यक. भावांत करणेन्द्रियाणि विधिवत् संहृत्य भायाश्रयात् एकीकृत्य पुनस्त्वया सह शुचि ज्ञानैकसन्मूर्तिना निस्सङ्गः श्रुतसारसङ्गतमति शान्तोरः प्राप्तवान् यस्त्वां देव समीक्षते सलभते धन्यो भव सन्निधिं. बाह्य पदार्थों से भावेन्द्रिय मन को विधिवत करे पृथक अद्वितीय शुचि ज्ञान मूर्तिमय प्रभु आप से हो अपृथक
श्रुतरहस्य ज्ञाता परिग्रहविन शांत चित्त बैठे एकांत भव्य आपको देखे जो वह होता आप समीप सुधन्य। हे भगवान, नीट वाचा, लक्ष द्या, मी विचारणार ना। हे भगवान, समस्त प्रकार के परिग्रहों से रहित, समस्त शास्त्रों को जानने वाला, क्रोधादि कषायों से रहित और एकांतवासी ऐसा जो भव्य जीव समस्त बाह्य पदार्थों से मन तथा इंद्रियों को हटाकर अखंड और निर्मल सम्यक ज्ञान रूपी मूर्ति की धारी आप में स्थिर होकर आपको देखता है, वह मनुष्य आपकी समीपता को प्राप्त होता है। हे प्रभु, जब तक मन तथा इंद्रियों का व्यापार बाह्य पदार्थों में लगा रहता है तब तक कोई भी मनुष्य आपके स्वरूप को प्राप्त नहीं कर सकता। किंतु जो मनुष्य मन तथा इंद्रियों का बाह्य पदार्थ से हटा लेता है, मन तथा इंद्रियों को बाह्य पदार्थ से हटा लेता है, वही वास्तविक रीति से आपके स्वरूप को देख जान सकता है। इसीलिए जिस मनुष्य ने समस्त प्रकार के परिग्रहों से रहित होकर, शास्त्रों का भली भांति ज्ञानी होकर, शांत तथा एकांतवासी होकर, मन तथा इंद्रियों को बाह्य पदार्थों से हटाकर आपके स्वरूप में उपयोग लगाकर आपको देख लिया है, उसी मनुष्य ने आपके समीप पने को प्राप्त किया है, ऐसा भली भांति निश्चित है। मग वरच्या श्लोकात सांगितलं होतं काय, हे तुमच्या जवळ जो येणार आहे, तुमच्या समीप जो येणार आहे तो काय होणार सांगितलं, सगळे दोषांचं निराकरण करणार। मग तुमच्या जवळ यायचं कसं हे ह्या श्लोकामध्ये सांगितलं। मग काय सांगितलं सांगा, आता खाली नाही बघायचं, एकदा वाचलंय ना, अर्थ वाचलाय, भावार्थ वाचलाय, हिंदी म्हणलंय, मग कॉन्सन्ट्रेशन कुठं असते आपलं? हां, अरे बापरे, एवढे सगळे, मला तेवढी वृद्धी नाही आहे सगळ्यांचं एकाच वेळेस वेगवेगळं सॉर्ट आउट करून, आहे की नाही, आहे ना? एक एक जण सांगा, तुम्ही सांगा। हां, मन आणि इंद्रियावर संयम सगळ्यात पहिल्यांदा पाहिजे सांगितला। मन इंद्रिय जर कंट्रोलमध्ये असेल तर बाह्य परिग्रहापासून तो दूर होऊ शकतो। हां, त्यावेळेस तो स्वतःच्या समीप जाऊ शकतो। बरोबर। मन आणि इंद्रियांवर विजय नाहीये तोपर्यंत सगळं बाहेरच भटकतं। बरोबर, छान। पुढं सांगा, अजून काय राहिले प्रीती काकी, किंवा अजून काय सांगा। म्हणजे कशापासून पृथक व्हायचं, कशापासून अपृथक व्हायचं। हां, बाह्य इंद्रियापासून किंवा परिग्रहापासून, क्रोधादी कशापासून पृथक व्हायचं हां, आणि स्वतःमध्ये अपृथक व्हायचं। बरोबर। हां, एकांत स्थानामध्ये जाऊन ध्यान करत राहायचं। बरोबर। हां, अजून बरोबर। हां, क्रोधादी कशापासून करायचं। बरोबर, समजलं? अजून काय राहिले का? झालं सांगायचा अभिप्राय बस। म्हणजे मला एवढंच फक्त सवय काय लावायची, आपण नुसतं वाचतोय, कळलंय, चला पुढं आपली गाडी चालली असती, पण आत्ता वाचलेलं जर लक्षात राहत नसेल आत्ताच तर काय वाचतोय, कॉन्सन्ट्रेशन पाहिजे ना, आहे ना? असं मग बाकीचं, मग काल सांगितलेला अभ्यास तर विसरूनच गेलो, केला का अभ्यास? ते वासुदेवाचं एक उदाहरण आहे हां, की त्या आदल्या जन्मी म्हणजे बरोबर. मुनी होते, बरोबर. त्यांच्या शरीराला दुर्गंध येत असतो। हां, मग त्यांना असं वाटायचं, ते खूप तप वगैरे करायचे, पण त्यांना एकदा असं वाटलं की आपल्याला असं पुढच्या जन्मी इतकं सुंदर शरीर मिळालं पाहिजे, छान कृष्णाचे वडील. निदान बांधलं। मग तसं निदान बांधलं की मला एवढं चांगलं तप केलेलं आहे तर पुढच्या भावामध्ये मला काय व्हावं, चांगलं शरीर। कालचा अभ्यास काय होता, माया मिथ्या निदान, 3 शल्यांच्या गोष्टी बघायच्या होत्या, आहे ना? असू द्या, तो अजून ज्यांनी केलं नसतं ते करून घ्या, अजून एक दिवस हे ठेवतो, ठीक आहे ना? तर मग अशा प्रकारे हे काय सांगितलं, निदान बंद केला, कळलं का नाही? वासुदेव कृष्णाचे वडील जे होते का नाही, मागच्या भावामध्ये काय होते, मागच्या कुठल्या भावामध्ये असतील, दरिद्री होते, आत्महत्या करायला चालले होते। आत्महत्या करायला चाललं असताना तिथं एक मुनिराज होते, त्यांनी आपल्या 2 शिष्यांना सांगितलं काय, अवधी ज्ञानाने जाणून सांगितलं की हे पुढच्या भावामध्ये तुमचे वडील होणार आहेत, ह्यांना तुम्ही काय करा, संबोधन करा। म्हणजे ते 2 शिष्य म्हणजे 2 मुनिराज आले
आणि जो तो दरिद्री कुरूप आयुष्यभर ज्याला फक्त संकट त्रास दुःखच होतं आणि तो कंटाळून आत्महत्या करायला चालले होते, तेव्हा काय सांगितलं, त्या 2 मुनिराजांनी संबोधन केलं आहे ना. ते 2 मुनिराज म्हणजे कोण होते, कृष्ण आणि बलभद्र. समजलं का नाही? हां, तर ती म्हणजे डायरेक्ट नाही आहे, तो भाव नंतर स्वर्गात वगैरे गेले असतील, पण मागच्या भावांमधली ती गोष्ट आहे ना. मग त्या मुनिराजांनी त्या दरिद्री जीवाला संबोधन केलं. मग पहिल्यांदा एवढं कोण छान बोलतंय, गोड बोलतंय, माझ्याशी कोण नीट बोलत पण नव्हतं असं म्हणून ते आत्महत्या करायला चालला होता. पण एवढं कोण चांगलं बोलतंय माझ्याशी, आणि त्यांनी चांगलं, अरे काय ते शब्द चांगले वापरले तिथं, मी विसरून गेलो आहे, पण असं गोड असं मधुर शब्द वापरले है ना. मग ते वाचलं, मग त्यांनी ऐकायला लागले, मग त्यांनी थोडंसं शांत झाले, परिणाम त्यांचे शांत झाले. मग एवढं सुंदर, मग ते म्हणले काय, बघा कसे भाव होतात. आत्महत्या करायला चालला होता तो जीव, तो गृहस्थ, मग भाव झाले, मला तुमच्यासारखं दीक्षा घ्यायची आहे, कळलं का. आणि दीक्षा पण घेतली, दीक्षा घेतली, स्वाध्याय तपादी सगळं करत होते. आणि एकदा काय झालं, वरनं काय चाललं होतं, विमान चाललं होतं विद्याधराचं, कळालं का नाही. ते विद्याधराचं विमान कसं असतंय, हां नाही ते जसं म्हण नाही, शत्रू ते नाही, वैभव सगळं असतं ना त्यामध्ये, आणि ते सगळं दिसत होतं. विमान होतं, वरनं जे चाललं होतं ते सगळं चांगलं चमचमणारं, आज सगळं एवढं हे, आणि त्याचं सगळं शरीर कांती वगैरे हे सगळं पाहिल्यानंतर मग त्या मुनिराजांनी एवढाच विचार केला, कळालं का, की मी आता एवढी चांगली साधना केली आहे, एवढं मी तप केलेलं आहे, पुढच्या भावामध्ये काय मला मिळावं, ॲटलिस्ट काय व्हावं, चांगलं वैभव आणि सुंदर शरीर मिळावं. मग शरीर मिळणार होतं का नाही, मिळालं. पण त्या शरीराच्या निमित्तात त्यांना काय झालं, कष्ट, खूप कष्ट. माहिती आहे ना गोष्ट, समुद्र विजय त्यांचा भाऊ होता, त्यांना नजर कैद केली होती, आहे का नाही, ती सगळी गोष्ट माहिती आहे का नाही. बस सांगतो, थोडक्यात सांगतो. म्हणजे आता कृष्णाचे जे वडील होते, अजून लग्न नाही झालं, कोणाबरोबर, देवकी बरोबर. वासुदेवाचं लग्न झालं नव्हतं अजून, परंतु आता काय झालं, वासुदेव चांगले दिसायला खूप सुंदर होते, आणि हां कामदेव, मग ते सांगितलं की इतके सुंदर होते की ते जेव्हा असं राज्यामध्ये जायचे का नाही, ते सगळे अनर्थ व्हायला लागले आहे ना. विवाहित स्त्रिया त्यांच्याकडं कामुकतेनं पाहायला लागले, करायला लागले, खूप अनर्थ घडायला लागले. थोडक्यात सांगतो, गोष्ट खूप मोठी आहे. मग तिथले जे पुरुष मंडळी होते त्यांनी राजाला कंप्लेंट केली. राजा कोण होता, समुद्र विजय, म्हणजे वासुदेवाचाच भाऊ, वडील नाही, भाऊ अगोदर वडील होते, वडील गेल्यानंतर समुद्र विजय जो आहे तो मोठा भाऊ होता आहे ना. मग त्यांना ते सांगितलं. मग त्यांनी काय केलं, त्यांना नजर कैद केली. नजर कैद म्हणजे तुला जे काही पाहिजे ते, हां, राजमहलच्या बाहेर जायची गरज नाही, तुला इथं मिळणार. आणि कित्येक दिवस त्यांनी असंच होते, आणि त्यांना वाटलं काय सगळं इथंच मिळतं, कुठं जायची गरज नाही आहे. पण एकदा घटना काय घडली आहे ना, एकदा काहीतरी तो कुणाचा चिडला नोकरावर, तेव्हा ते नोकर चिडून मग बोलला की तुम्हाला नजर कैद केलेली आहे. मग त्यांना कळलं की आपल्या नजर कैद केली, मग ते पळून गेले वगैरे. मग परत खूप काय काय घटना घडल्या बघा प्रत्मानेवातनं. मग नंतर त्यांचं युद्ध पण झालं समुद्र विजय बरोबर वासुदेव, आहे सगळं ती घटना. ठीक आहे. ते असं पण घडलं ना की एक स्त्री चाललेली होती पाणी नेला, आणि तिने त्या ते ह्यांच्या मुलाला पण बांधली म्हणून. ते इथं नाही, ते दुसरे कोण आहे ते, बलभद्र. हां, मागितून घेतलं ना का ते मान हे केलं ते तिथे. हां, बलदेव का बलभद्र काय, ठीक आहे, समजलं का नाही. तर असं आहे सांगायचा अभिप्राय. मग तिथं निदान बंद केलं, कशाचं, सुंदर शरीर मिळालं. मग ते तर मिळालं, पण त्यासोबत काय मिळालं, हां हां, मग ते तर मिळणार होतंच केलेल्या साधनेचं, पण असं निदान बंद केल्याचं फळ मिळालं. तर अशा प्रकारे अजून शास्त्रातल्या हुडकून काढा. म्हणजे एकमेकांना आपल्याला काय होते अजून आठवतंय, माया, मिथ्या, निदान, ह्या 3 शल्यांच्या गोष्टी.
प्रथमानुगातल्या काय गोष्टी कोण काय हे करतच नाही, अभ्यासच करत नाहीत आहे ना, आहे ना. तुम्हालाच गोष्टी माहीत नाही तर तुम्ही तुमच्या पोरांना काय सांगणार. आम्ही तर मला आठवत आहे गोष्ट ऐकल्याशिवाय झोपत नव्हतो, एवढ्या गोष्टी लहानपणी ऐकल्यात आहे ना. आता काय करतोय, काय करतोय, मोबाईल घे आणि झोप आहे का. अत्यंत घाणेरडी सवय. आता तुम्ही त्यासाठी तुम्ही गोष्ट वाचा आहे ना, तुम्ही गोष्ट वाचा, तुम्ही गोष्ट सांगा आणि गोष्ट सांगून ऐकत ऐकत झोपू द्या, म्हणजे मग रात्रीच्याला त्यांचे काय होतात विचार चांगले होतात आहे का. अशी सवय लावा आहे ना. आजी आजोबाच्या गोष्टी सगळ्या संपल्याच की काय झालं. हां काय सांगता का, सांगते का, चांगलं त्या निमित्तात वाचताल आहे ना. रोज रोज नवीन गोष्ट, रोज नवीन गोष्ट. किती जण सांगतात कोण असतो, सांगायला सुरुवात करा. प्रथमानुगातल्या गोष्टी हो कोण सांगणार. हां का नुसतं आपलं बघायचं काय. कुंदकुंदाचार्यांची माता काय करत होती, सिद्धोसी बुद्धोसी निरंजनोसी आहे ना. आणि आम्ही काय करतोय, डॉक्टरोसी इंजिनियरोसी आहे ना. काय नाही, संस्कार असे रोज थोडे थोडे करायला पाहिजे है ना. गोष्टी सांगा, कळलं का काय म्हणतोय ते. गोष्टी वाचा, गोष्टी सांगा, बघा मुलांना आवडणार आहे का नाही, आणि तुमच्या गोष्टी चांगल्या लक्षात राहतील. चल तर अशा प्रकारे ह्या इथं काय ह्या श्लोकात काय सांगितलं होतं, अशा प्रकारे भगवंतांच्या काय सांगितलं, समीप कोण जातं सांगितलं की जे सांगितलं अशा प्रकारे सगळा इंद्रिय व्यापार, बाह्य पदार्थांचा व्यापार बंद करून स्वतःमध्ये काय होतील, स्थिर होणार. ते सांगितलं काय आहेत, प्रभूंच्या समीप पोहोचले आहे. कारण जोपर्यंत स्वतःला ते जाणत नाही तोपर्यंत समीपता म्हणायचीच कशी. बाहेरची समीपता आहे ना, परंतु स्वतःची अंतरंग समीपता धारण करायला लागेल का नाही. तुम्हाला माहिती आहे का नियम, 3 प्रकारचे सम्यक्त आहेत का नाही. सम्यक्त आता बघणार आहे आपण. सम्यक्त किती प्रकारचे, 3 प्रकारचे. कुठले कुठले, औपशमिक, क्षायौपशमिक, क्षायिक, बरोबर का नाही. त्यातलं क्षायिक सम्यक्त्व कोणाला प्राप्त होतं माहिती आहे का. त्याचा योग्य बाह्य निमित्त सांगितलं क्षायिक सम्यक्त्वासाठी. काय सांगितलं, केवली आणि श्रुतकेवली यांचं पादमूल म्हणजे समीपता. मग तसं समोशरणाधिकामध्ये किंवा त्या श्रुतकेवलिकाधिकांच्या इथं सुद्धा केवली श्रुतकेवली इथं अनेक जीव काय आहेत, आलेत ना. पण त्या जीवांना समजलं का नाही, कोणा जीवाला सम्यक दर्शन सुद्धा होत नाही. कोण्या जीवाला झालं तर औपशमिक होते, सुटून जात आहे, कोणाला क्षयक्षमिक होत आहे. पण ज्यांनी खरी समीपता गाठली ते कोण, क्षयिक सम्यक. आता ते सांगितलं मोक्षाला जाईपर्यंत श्रद्धान बदलत नाहीत, अशी समीपता गाठली. कळलं का काय म्हणतोय, है ना. समीपता समजलं, निकटता. आता तुम्हाला सोडणार नाही है ना. आता भगवंतां, कारण ती अशी समीपता आहे की मोक्षाला जाईपर्यंत आता ते राहणार ना. श्रद्धान पलटणार का आता, बाकी सगळे श्रद्धान काय होत आहेत, सुटतायत, पलटतायत है ना. असं मग ही समीपतेचं महत्त्व आहे. म्हणून तिथं आपल्याला वारंवार सांगितलेलं आहे. काय माताजी पण सांगत होते वारंवार, काय स्वतःच्या वारंवार वारंवार. कारण हीच समीपता आपल्याला काय करणार आहे, मोक्षाला नेणार आहे. बाकी कुठली समीपता नाही है ना. लक्षात येते ना. म्हणून तर काल छान सांगितलं अम्मांचं. तुम्ही ऐकलं का प्रवचन नीट, काय काय सांगितलं सांगा बरं मला. ते पण विचारा म्हणलं 2 मिनटं. काय ऐकत नाही तर नुसतं तुम्ही चला आम्ही चला, नुसतं चला. हां काय काय सांग, थोडक्यात सांगा. एक 2 लाईनमध्ये फक्त.
कुठलं पण तुम्हाला जे आठवेल ते सांगा. मार्गण्याचे त्यांनी अर्थ सांगितले, मृजे आणि मृग, हां 2 अर्थ सांगितले होते बरोबर. हां शोधणे आणि शुद्धीकरण. बरोबर आहे ना. अजून अजून काय सांगितलं होतं? अस्तित्वाबद्दल छान सांगितलं होतं. करेक्ट. अस्तित्वाची गोष्ट सांगितली होतं का नाही? कुठल्या मजल्यावर जायचं सुद्धा आहे तसं आहेत आहे ना. माताजी नाही तसं नाहीत आहेत आहे ना. अजून हां हां बरं करेक्ट. हां नाही बरोबर. म्हणजे हे ध्येय माताजींनी ठेवलं होतं. म्हणजे बाहेर किती म्हणजे त्यांची इतकी उदीर्णा झाली म्हणजे किती काळापासून मानले असतील कर्म, पण त्यांची उदीर्णा आणि शेवटी सगळं शांत म्हणजे शांततेपूर्वक एकदम त्यांची झाली बरोबर. अजून बाहेर दिसून होतं की आपल्याला त्यांना त्रास होतोय काय, त्यांना ते स्वतःलाच जाणवतं तेव्हा सुद्धा त्यांना ते जाणवतच नव्हतं की बाहेर मला काही. बरोबर बरोबर. हां अजून काय सांगितलं? भरपूर पॉईंट सांगितले, फक्त तुम्ही काय काय ग्रहण केलेत बघावं म्हणलं. हां अजून काय सांगितलं? झालं का? संपलं का? ऐका परत एकदा प्रवचन. हां इतके छान छान गोष्टी सांगितल्या. मी इतकं म्हणजे सांगायचा अभिप्राय जे आपण मानत आहोत काय आहे की तिथं सांगितलं, उदाहरण दिलं होतं. वीरसागर महाराज गेले तेव्हा सगळे म्हणाले काय, महाराज अजून पाहिजे होते, अजून पाहिजे होते. समीपता सांगा मला ते घटवायचं होतं. माताजी गेले मग सगळे म्हणाले काय, अजून पाहिजे होते, अजून पाहिजे होते आहे का नाही. समीपता आहे ना. गेल्यानंतर सगळेच म्हणतायत असताना आहे ना. म्हणून तर त्यांनी जो सांगितलेला उपदेश आहे तो विसरून नाही जाता काम आहे ना. समीपता उद्देशाला म्हणणारच की तुम्ही मनुष्य कधी सोडल्यानंतर संयम धारण करायला पाहिजे होता. स्वर्गात गेल्यावर म्हणणारच की. प्रॉब्लेम आहे की आत्ता मनुष्य असताना करताय का हे महत्वाचं आहे. नसताना सगळेच म्हणतायत. हां हां सगर चक्रवर्तीची गोष्ट सांगितली होती का नाही. कसा तो होता, ते मुलं त्याची मेली म्हणून सांगितले तरी सुद्धा तो कसा होता. हां मग ती मुलं मेली नव्हती, काय होते, बेशुद्ध होते. आता म्हणाले आपण पण आपल्या बेशुद्ध अवस्था सोडा आणि शुद्धीवर या. सांगितलं होतं का नाही आम्हाने. असं आता बघा चांगलं एक आठवते सगळ्यांना, नाही असं नाही आहे. हां सांगा की तो बेशुद्ध आहे. कळलं ना. चला समजलं ना सगळ्यांना. समीपतावर मला असं घटवायचं होतं. ते समीपता गेल्यानंतर हे नाही, समीपता म्हणून म्हणाल होतं की, म्हणून मी तेव्हा पण सांगितलं होतं काय, आम्हा नेहमी सांगायचे ना, दशलक्षण समाप्त नाही झालं आहे ना. हां चातुर्मास समाप्त नाही. हां तसं माताजींची समाधी नाही आहे ना. समाधी कळालं का नाही. समाधी म्हणजे कडे, समतेकडं नेहणार ती समाधी. त्यामुळं एंड नाही झाला, आता खरी सुरुवात झाली. असं मी नाही, माताजी सांगायचे का नाही. आठवत नाही काय, विसरायला लागले. कधी सुद्धा म्हणे नाही समाप्त नाही, सम्यक रीतीने प्राप्त झालं. इट्स नॉट एंड, इट्स स्टार्ट, इट्स बिगिनिंग. आता खरं सुरुवात झालं म्हणले आहे का. असं चला हो चला 14 गुणस्थानांची नावं वाचा.